नमस्कार, हाऊसफुलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत। सध्या मराठी रंगभूमीवर वेगवेगळे विषय हाताळले जातात, वेगवेगळे प्रयत्न होताना दिसतात। त्यातलेच काही वेगळे प्रयत्न आज आम्ही आजच्या भागात तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो। त्यातला पहिला प्रयत्न म्हणजेच रामनगरी। रामनगरकर असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे हरहुन्नरी, हजरजबाबी आणि मार्मिक पद्धतीने भाष्य करणारा विनोदी अभिनेता। अशा या रामनगरकरांच्या जीवनावर आधारित एक नवीन नाटक नुकतंच रंगमंचावर आले। ते म्हणजे श्रेयस प्रोडक्शन्स निर्मित आणि दत्त विजय प्रकाशित रामनगरी। देवा, मला पाणी दे। अरे देवा, हे पाणी सोडलं। पाणी सोडायचं म्हटल्यावर करंगळी वर करायची खुंतावा जन्माला आली। देवा, तुझा सुदर्शन चक्र दे। हा, हे ये। अरे सगळे केस काढू नकोस, त्याला फुल तलावात जायचंय। तेव्हा त्याच्या डोक्यावर केस होते याची निशाणी म्हणून बॉटल ठेव। ही बघ, ही झाली शेंडी, आणि शेंडी ठेवून देवाची पूजा सांगणारा तो बामन। पुढे बघा, हे नाटक बेतलेलं आहे रामनगरकर यांच्या रामनगरी या आत्मापर कादंबरीवर, आणि या कादंबरीचं नाट्य रूपांतर केलंय प्रियदर्शन जाधव यांनी। प्रियदर्शन जाधव याची आतापर्यंत चेहरा फेरी, जागो मोहन प्यारे, टाइमपास अशी विविध नाटकं व्यावसायिक रंगमंचावर आली। त्यांनी आपल्या प्रत्येक नाटकातून वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या शैलीने सादर करण्याचा प्रयत्न केला। तसंच रामनगरीच्या बाबतीतही त्यांनी मुक्त नाट्य शैलीचा सढळपणे वापर केलेला आहे। कुशाबा खायच्या घराला आग लागली। कुशाबा खायच्या घराला आग लागली। कायचं बियाणं याच्या नेमकं पांढऱ्या पायाचं जन्माला आलंय। आल्या बाप पळून गेला। कुशाबा खायच्या घराला आग लागली, नेमकं शिमग्यातच जलमलंय। मुळात रामनगरकर रामनगरी परफॉर्म करायचे एकपात्री, हे सगळ्यांना याची कल्पना असेलच। पण नाटक करताना आम्ही असं ठरवलं की पुस्तकातले जे रामनगरकरांचा एक पूर्ण जीवनपट आपल्याला दिसेल, एक। दुसरी गोष्ट, त्यांच्या आयुष्यात जे आलेले प्रसंग आहेत, काही अवहेलनेचे प्रसंग आहेत, काही कटू प्रसंग आहेत, काही अतिशय चीड आणणारे प्रसंग आहेत, ते प्रसंग सुद्धा सादर करायचे। गंमत मज्जा सगळी आहे, त्यांच्या आयुष्यात झालेले फजितीचे प्रसंग हे सगळे आहेतच, पण त्याबरोबर आसपासच्या लोकांना धरून त्यांनी ज्या पद्धतीचं त्यांचं ऑब्झर्वेशन होतं आणि जे काय लिहिलंय, हा सगळा अनुभव जो पुस्तकातून तुम्हाला मिळतो तो नाटकाच्या रूपाने आम्ही समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। नाटक तर पहिल्यांदाच तसं होतंय रामनगरीवर। चला रे, नाटकात काम करणार। काय झालं? अरे हँड व्हीलर माझा फोटो नाही, मी पण वर्गाने भरली, तिकीट खपवली, आणि तरी बी माझा फोटो नाही। माझ्या घरची माणसं काय म्हणतील रे? खरंच अन्याय झालाय, झालाय अन्याय। एक काम करूया, नाटक सुरू करताना आपण तुझं नाव तीनदा पुकारू, हा? मग झालेल, चल जा। हे नाटक वेगळे पण म्हणजे या नाटकात चॅलेंज आहे की या नाटकात पिरियड आहे 1935 ते 1970 पर्यंतचा पूर्ण पिरियड एस्टॅब्लिश करायचा आहे। त्यासाठी तशा पद्धतीचे योग्य कॉस्ट्युम्स, मेकअप, तशा पद्धतीचा सेट, तशा पद्धतीचं म्युझिक, लाइटिंग, सगळ्या अनुषंगाने तो पिरियड वाटला पाहिजे। 1935 ते 1970चा काळ वाटला पाहिजे। ही खूप चॅलेंजिंग गोष्ट होती। अरे भाडग्या, तिथे खेळ ना। इथे तुझा थोरला पोरगा होय रे? शाळेत जातय की उंडारतय नुसतं? चांगलं विंग्रजी शाळेत शिकतय पोर। कंचर 8 नंबर टर्म खलास होती ना तिथं। इंग्रजी वाचाय बोलाय येतं का नाही, का आपला नुसताच शाळेत जातय? हे बघा ना, पोर डोक्यानं उजवे। या नाटकातल्या प्रमुख भूमिकेसाठी म्हणजेच रामनगरकरांच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांना लोटपोट हसवणारा, अचूक टायमिंग असलेला, विनोदाची उत्तम जाण असलेला, हजरजबाबी अशा कलावंताची गरज होती। आणि ही भूमिका समर्थपणे पेललेली आहे सध्याचा आघाडीचा विनोदी अभिनेता किशोर चौगुले यांनी। वाच ना, कळलं ना? अरे मरू दे, तू वाच की। येस 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 नो 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 येस नो 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 येस Then.
There is the where is the go and not on where go. And the better is very, very, very good. And the atmosphere and organization is very, very good. And there is a very, very fantastic frontal. You bastard, you and you. मला थोडंसं दडपण आलं होतं, नाही असं नाही. कारण रामनगरकरांचं मी लहानपणी सिनेमा एक पाहिला होता, हाऱ्या जिंदाबाद. त्याच्यातले काही प्रसंग अजून माझ्या डोक्यात आहेत. म्हणजे त्यांनी कुठल्या पराकोटीच्या पातळीवर नेऊन आम्हाला हसवलं असेल लहान असताना. म्हणजे कसं असतं की लहानपणी जे काय हसवलेलं असतं, जे आवडलेलं असतं, ते मोठेपणी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ते आपल्याला तेवढंसं भावत नाही. पण अजूनही मला तो सीन आठवला की मी हसतो. तर हे प्रचंड खूपच एक असं चॅलेंज होतं. माझी इंग्रजीची दुसरी फजिती. बोरीबंदर स्टेशनवर आम्ही आलो ट्रेन धरायला आणि माफ कर माफ. ते गोराचा दिसतोय का? दिसतोय ना. त्याला जाऊन इंग्रजी मध्ये काय विचार. रामचंद्र विचारणार म्हणजे माझं पोर लय हुशार आहे. जा विचार, घाबरू नकस, मी आहे तुझ्या पाठीची. रामनगरकर ही व्यक्ती हजरजबाबी होती, हरहुन्नरी होती. लेखक तर ते चांगले आहेतच, रामनगरीतून आपल्याला कळलेलं आहे. नट म्हणून उत्तम होते, ऑब्झर्वेशन त्यांचं प्रचंड होतं. माणूस म्हणून त्यांनी मित्र प्रचंड जोडून ठेवले होते. हे सगळे एलिमेंट्स रामनगरकरांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघितले, त्यांच्या पुस्तकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितले किंवा अगदी रामनगरकरांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितले, तर त्यांनी कशा पद्धतीने जग पाहिलं, त्यांनी जगाकडे पाहण्याची एक जी विनोदी दृष्टी जी ठेवली, ती दृष्टी ठेवूनच आम्ही नाटक सादर करण्याचा प्रयत्न केला. आणि ऑडियन्सचा ज्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळतोय त्या पद्धतीने आम्ही बऱ्यापैकी यशस्वी त्यात झालो होतो असं म्हणायला हरकत नाही. अरे घोटाळा झाला. इकडचे नवरी मुलगे तिकडे गेले, तिकडचा नवरदेव इकडे आला. रामनगरी या नाटकात काम करायला संधी दिली म्हणून मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो. आणि सर्व टीमतर्फे तुम्ही अवश्य या नाटकाला या, मजा घ्या आणि आम्हाला आशीर्वाद द्या. हिला कळतंय ना गाणं की आपलं ओघा करतो. संघ लावून देतात का काय? रामनगरकरांच्या या रामनगरीला खुद्द पु ल देशपांडे यांनी सुद्धा गौरवलेलं होतं.